फडणवीसांच्या आईंबद्दल काहीच बोललो नाही, काही बोललो असेल तर शब्द मागे घेतो, टीकेनंतर मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. जरांगेंच्या पाठीशी अजित पवार, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. काहीही झालं तरी मुंबईतलं उपोषण अटळ, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा. जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखा, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची मागणी. नाशिकातील तपोवन पासून निघालेला आदिवासी संघटनांचा उलगुलान मोर्चा महामार्गावर आला, मुंबई आग्रा महामार्गावर ठिय्या. आमदार रोहित पवार यांच्या निशाणावर मंत्री संजय शिरसाट यांनी जमीन घोटाळा केला, रोहित पवारांचा आरोप. भाजपने मुंबईत भाकरी फिरवली, मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती. तुम्हाला तुरुंगात राहून सरकार का चालवायचंय, अमित शहांचा विरोधकांना सवाल. सदाभाऊ खोतांना गोरक्षकांकडून धक्काबुक्कीचा प्रयत्न, पुण्यातील फुरसुंगी परिसरातली घटना, सदाभाऊ खोतांचं सिंहगड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन. वराह जयंतीनिमित्त ठाकरे गटांकडून उपरोधिक आंदोलन, सोलापूरमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात ठाकरे गट झाला आक्रमक. वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडणार, खेडेकर रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती. एटीएमसाठी नवे नियम लागू होणार, एटीएममध्ये महिन्याला फक्त 3दाच फुकट व्यवहार करता येणार, चौथ्या व्यवहारापासून प्रत्येक वेळी 23 रुपये अधिकचे मोजावे लागणार. वरंध घाट वाहतुकीसाठी केला खुला, पावसाळ्यात दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बंद होता घाट, सणासुदीमुळे वरंध घाट केला खुला. अमरावतीतल्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाला तडे, पुलावरील अवजड वाहतूक बंद. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं लखनौमध्ये जंगी स्वागत, शुक्ला आता स्वगृही जाण्यासाठी पोहोचले. गंगापूर धरण सध्या 97% भरलं, गंगापूर धरणातून 990 क्युसेकनं पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्याची प्रभाग रचना अन्यायकारक, पवार गटाचा आक्षेप. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांचा राजभवनमध्ये होणार सन्मान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार सत्कार. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा तब्येतीच्या कारणांमुळेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं स्पष्ट.